येथे मोजा संघाचा प्लेयर 1 नंबरचा चाल करून गेलेला आहे जांभिया संघावर. बघूया आपल्या संघासाठी काही यश मिळतो का. उडी मारून हट्टीकून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात आणि खाली हाताने आपल्या ग्राउंड वापर. जांभिया संघाचा रायडर 7 नंबरचा. बघूया आपल्या संघासाठी काय किक मारून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात. शाबास दुसरी पण किक मारली पॉइंट लागला नाही वाटते. या ठिकाणी आमदारी नगरीमध्ये 10 पारितोषिक या कमिटीसाठी ठेवलेले होते. 10वे पारितोषिक आहे श्री बबनराव साहेबराव फुले यांच्याकडून 777 रुपये. 9वे बक्षीस आहे रमेश गांधी फुले 1111 रुपये यांच्याकडून. 8वे बक्षीस आहे 1555 रुपये श्री रघुनाथ रामराव कांबळे पोलीस पाटील आमदारी यांच्यातर्फे. 7वे बक्षीस आहे श्री गंगाधर संभाजी बोले ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 2222 रुपये. आणि 6वे बक्षीस आहे 3333 रुपये सोमानी संघ आमदारी यांच्याकडून. 5वे बक्षीस आहे 4444 रुपये श्री ज्ञानेश्वर धनाजी फुले महाराष्ट्र पोलीस आमदारी यांच्याकडून. 4वे बक्षीस आहे 5555 रुपये श्री नामदेव लक्ष्मण बोकाळे माजी सैनिक आमदारी यांच्यातर्फे. 3रे बक्षीस आहे 7777 रुपये जिल्हा प्राथमिक शाळा आमदारी श्री शिक्षक वृंद यांच्यातर्फे. 2रे बक्षीस आहे 11111 रुपये श्री संतोषराव सरपंच आमदारी यांच्यातर्फे. प्रथम बक्षीस आहे 15515 रुपये 555 रुपये माननीय श्री संतोषदादा बागर आमदार कळंबी विधानसभा यांच्यातर्फे. 10 बक्षिसाची जंगी आहे. बघूया कुठला संघ कोणता बक्षीस पटकावतोय. जांभिया संघाचा कर्णधार चाल करून गेला आहे तो मोजा संघावर. बघूया आपल्या संघासाठी काही यश मिळवतो का. यानंतर होणारा सामना दस्तगिरी संघ पेहा दुसरी बुक आहे दस्तगिरी संघ पेहा जय हनुमान संघ गौडा. मोजा संघाचा 7 नंबरचा रायडर नाव काय इंग्लिश मध्ये कृष्णा. शाबास ज्या पूर्णिमा कृष्णा 577 सिंगल पॉइंट ज्या पवन कृष्णा सिंगल पॉइंट मिळवला. जांभिया संघाचा रायडर स्लिप मारून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात. बघूया आपल्या संघासाठी काही यश मिळवतो का. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि पंच संघात बोनस गुण. जांभिया संघात बोनस गुण. मोजा संघाचा रायडर 1 नंबरचा रायडर चाल करून गेला आहे तो जांभिया संघावर. बघूया आपल्या संघासाठी 3च्या डिफेन्स मध्ये काय करतो ते. उंच उडी मारून नाही म्हणतात. शाबास आणि खाली हाताने वापर. पुन्हा जांभिया संघाचा रायडर चाल करून गेला आहे तो मोजा संघावर. बघूया आपल्या संघासाठी काही यश मिळतो का. 4 नंबरचं जर्सीवर नाव कोरलेलं आहे.
उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात प्रेक्षकांसाठी काही इंटरेस्ट दाखवा. दोन्ही पिढीला विनंती काहीतरी दाखवा. आमचे प्रेक्षक कसे हे मुसल्यासारखे झाले. चेहरे फुलतील असं काही दाखवा. खेळ दाखवा. पकडापकडी दाखवा. कासवाच्या गतीने सामना बंद चाललेला आहे. सस्यासारखी वाघासारखी फुर्तीने चालू द्या. शिट्ट्या मारू द्या. एन्जॉय करू द्या. पंच सांगतात दोन गुण. मोठे संघात 2 गुण. जांभिया संघाचा शाबास. आणि आलाउट झाला जांभा संघ. मोजाला 3 गुण. आलाउट झाले. अतिशय दक्षान असे पंच शेकुरावजी मुपाडे सर वायकर आणि नामदेव मुपाडे सर माजी सैनिक आमदरी. अतिशय दक्ष असे पंच आहेत. अनुभवी पंच आहेत. असंख्य मैदान गाजवणारे पंच आहेत. त्याचबरोबर आमच्या गावचे लाईन अंपायर सुद्धा अतिशय दक्ष आहेत आणि स्कोर लिहिणारे सुद्धा अतिशय दक्ष. आणि आमच्या गावच्या शोभादी संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मंदिराची 4 शोभादेवी संघ आमदरी या संघाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. समोरचा सामना दस्तगिरी संघ टोळा जे हनुमान संघ कवडा. दुसरी पुकार. मोजा 1 गुण. चव्हाण कवडा. चव्हाण शेजारी वेळ लावू नका. सगळ्या एकोणीकडे नाव माहिती आहे तुमची तुम्हाला. लवकर या. आमच्या इथे लाईट जाते. 4 वाजता लाईट गेली तर मग काय नाही. पाच नंबरचा रायडर जांभिया संघाचा किक मारून कसं लंगड्यासारखा वाटला. थोडं नाटक करते काय माहित. बघूया आपल्या संघासाठी काय यश मिळतो का. पुन्हा मोजा संघाचा 1 नंबरचा रायडर. बघूया आपल्या संघासाठी काय यश मिळतो का. त्याच झाली का काय. लांबतात पाठीमागून. बघूया पंच काय सांगतात ते. पाठीमागून मस्त चेरिंग करत आहेत. मारू दे आणि धरू दे. चालू द्या. चेरिंग केल्याशिवाय पंच सांगतात शेवटचे 5 मिनिट. शेवटचे 5 मिनिट. टोळा आणि कवडा लागली तयार. टोळा कवडा. तिसरी पुकार झाली तुम्हाला. शाबास. पंच सांगतात रायफल बाद. मोजा 1 गुण. सामना कसा कासवाच्या गतीने चाललेला आहे. प्रेक्षकाला कसा इंटरेस्ट येईल.
धरपकड झाली की प्रेसेस शिट्टी आणि टाळ्या वाजवतात. सामना हळू चाललेला आहे. मोजा संघाचा रायडर चाल करून गेलाय. जांबिया संघाचा रायडर चाल करून गेलाय. तो मोजा संघावर बघूया आपल्या संघासाठी काही यश मिळवतो का. आणि खाली हाताने वापर. पुन्हा मोजा संघाचा 1 नंबरचा रायडर पायाला परत काही गुण लागलेले आहे स्लिप मारण्यासाठी आणि काही गुण मिळवतो का बघायचं आहे. मस्त चेरिंग करतात बाळून. शाबास. हात मारला, पाय मारला, बरंच काही मारून बघाले. यश येते का नाही पाहाले. पंच सांगतात शेवटचे 3 मिनिट. यानंतर होणारा सामना टोळा आणि कोरडा. 2 मिनिटाचा कालावधी टोळा आणि कोरडा. सामना संपल्या हजरा. मोजा संघाचा रायडर 7 नंबरचा. बघूया आपल्या संघासाठी काही गुण मिळवतो का. टच बंद झाले असते असं म्हणतात. जांबाच्या पिढीने टच बंद केले म्हणतात. पाठीमागून चेरिंग करतात. नाही उदे म्हणतात. बघूया आपल्या संघासाठी रायडर बाद जाम संघात 1 गुण. पुन्हा टच मारून वापस आलाय. पंच सांगतात शेवटचे 2 मिनिट. मोजा संघाचा रायडर शाबास. पाठीमागच्या फेक म्हणाले तुम्ही पकडायच्या हाताला काहीतरी त्याच्या ठेवा.